नमस्कार मित्रांनो. काही बातम्या इतक्या महत्त्वाच्या असतात पण त्याची दखलही घेतली जात नाही, याचं आश्चर्य वाटतं. आसाममध्येही पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या दृष्टीने एक मास्टर स्ट्रोक अशी बातमी समोर आलेली आहे आणि त्याच्यासाठी मी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण 200 वर्षांपासून चालू असलेला हा अन्याय संपवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काय झालेलं आहे तर आसाममध्ये जे चाय बागान, चहाच्या मळ्यांमध्ये जे कामगार गेल्या 200 वर्षापासून, म्हणजे ते नाही, त्यांचे आजोबा पणजोबा त्या काळापासून जे काम करतायत, त्यांच्या नावावर जमीन मात्र होऊ शकली नव्हती. जे लोक आसाममध्ये 200 वर्ष राहत आहेत त्यांच्या नावावर तिथल्या ज्या लेबर लाईन्स आहेत, म्हणजे तिथे ज्या कामगार वसाहती आहेत, त्यामध्ये त्यांच्यासाठी जी घरं बांधलेली होती ती घरं त्यांच्या नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय हिमंत बिस्वा शर्मा यांनी केलेला आहे. बातमीनुसार या निर्णयामुळे जवळजवळ 3.5 लाख चाय बागान कामगारांचा, त्यांच्या कुटुंबांचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा आकडा साधारणतः 15-1 लाख होऊ शकतो. आसाममध्ये हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आसामची लोकसंख्या साधारणतः 3 कोटी आहे. आणि पण त्याचा अप्रत्यक्ष फायदा निवडणुकांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. कारण अंदाज असा आहे की आसाममध्ये हे जे सगळे चाय बागान मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या साधारण 50 ते 60 लाख इतकी आहे आणि त्यातले 8 ते 10 लाख हे नोंदणीकृत आहेत, म्हणजे ज्यांना बहुतेक या सगळ्याचा थेट फायदा होऊ शकेल. बाकीचे आहेत ते बिगर नोंदणीकृत आहेत. आता हे जे सगळे कामगार आहेत त्यांना ब्रिटिशांनी अक्षरशः उचलून वेठबिगार म्हणून आसाममध्ये कामाला लावलं होतं. कारण ब्रिटनसाठी चहा हा अतिशय महत्त्वाचा घटक होता. आता तो आपल्या सगळ्यांसाठी झालेला आहे. पण चीनमधून जेव्हा चहा येणं बंद झालं तेव्हा ब्रिटननी खूप मुश्किलीने आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करून पहिले त्यांनी चीनमधनं लोक पकडून आणले आणि आसाममध्ये आणले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आसाममध्ये चहा उगवतो आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की जे चीनी लोक पकडून आले आहेत त्यांना चहा लागवड करणं, चहाचा हे येतच नाही. मग नंतर ब्रिटिशांनी हा उद्योग आत्मसात केला आणि या चाय बागांमध्ये काम करायला, कारण आसामी लोक त्याच्यात काम करू शकत नव्हते. आसामची लोकसंख्याही तेव्हा फार विरळ होती आणि म्हणून तेव्हा त्यांनी सगळ्या आदिवासी वनवासी लोकांना आजच्या झारखंड, छत्तीसगड, ओदिशा आणि बिहार, बंगाल या भागातनं लोक पकडून त्यांना चहाच्या मळ्यात कामाला लावलं, वेठबिगारासारखं कामाला लावलं. त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथे राहत होत्या आणि याच्यामध्ये मुंडा जे झारखंडमधले आहेत, संथाळ ते पण झारखंड ओडिशामधले आहेत, ओरावन्स, गोंड, खारियाज, सोल्हाज, पहाडी, हो, मालर आणि खोंड्स अशा वेगवेगळ्या आदिवासी किंवा जनजाती याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि त्यांना आत्तापर्यंत स्वतःचं घर त्यांच्या नशिबात नव्हतं, इतक्या पिढ्या आसाममध्ये राहू नये. आसाममध्येही अस्मितेचं राजकारण जोरात आहे. मला खूप म्हणजे आसाममध्ये फिरताना वाटतं की आसाममधल्या लोकांचा स्वभाव आपल्या कोकणातल्या माणसांसारखा आहे आणि कोकणातल्या माणसांच्या मनात जशी शिवसेना फुलली तशीच आसामच्या माणसांच्या मनात आसाम गण परिषद. कारण कुठेतरी तो बाहेरचे लोक येतील आणि आपल्याला घरातनं बेघर करतील आणि त्यामुळे सगळ्याला विरोध केला पाहिजे, ही मानसिकता आसाममध्ये आहे. आणि त्यामुळे आसामच्या बाहेरच्या लोकांना आसाममध्ये राहता कामा नये या दृष्टीने आसाममध्ये बरेच कायदे कानून आहेत. पण हे सगळं करत असताना आसाममधल्या काँग्रेस सरकारांनी बांगलादेशमधनं, म्हणजे त्याच्या आधीच्या पाकिस्तानमधनं, बंगालमधनं, म्हणजे सगळ्यात पहिले बंगालमधनं, मग पाकिस्तान, पूर्व पाकिस्तानमधून आणि मग बांगलादेशातनं लाखो लोक आसाममध्ये आली, मुसलमान. त्यांना मात्र ब्रह्मपुत्रेच्या जो नदीचं पात्र असतं आणि पावसाळा झाला की तिथे जागा होते, तिथे त्यांनी वसाहतीच्या वसाहती केल्या
आज आसामच्या लोकसंख्येच्या जवळपास 40%, 38% असेल मुस्लिम लोकसंख्या आहे. आणि जर कठोर उपाय केले नाहीत तर ही लोकसंख्या 40%ची 65-70% व्हायला वेळ लागणार नाही. आणि असं असतानाही आसाममधला एक जो आम्ही अहोम, हे आम्ही आसामचं राज्य आणि आम्ही आसामी लोक आहोत, जे आसामी लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला काही परवा नाही, आम्हाला सगळ्यांनाच बाहेर काढायचं आहे. तुम्हाला आत्ता ही जे इस्लामिक आक्रमण आसामवर होतंय आणि जी भीती आहे आसामचा नवीन बांगलादेश होण्याची, त्याच्यातनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्हाला समस्त हिंदूंना एकत्र करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये एकीकडे हे सगळे आदिवासी जनजातीय लोक आहेत, त्यांची संख्या काही लाखात आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे बांगलादेशमधनं किंवा पूर्व पाकिस्तानातनं निर्वासित म्हणून आलेले जे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन हे जे सगळे लोक आहेत, त्यांनाही तुम्हाला स्वीकारावं लागेल. कारण त्यांच्याशिवाय तुम्ही हे जे हिरवं संकट आसामवर आलेलं आहे ते जाऊ शकत नाही. गंमत म्हणजे हिमंत बिस्वा शर्मा यांचा मूळ म्हणजे त्यांची पार्श्वभूमी आहे ती सगळी आसू, आसाम ऑल आसाम स्टुडंट्स युनियन, आणि तिथूनच त्याच्यातनं पुढे आसाम गण परिषद वगैरे झाली. पण त्यांनी सशस्त्र संघर्ष करून ते नंतर पुढे विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून संघर्ष करून ते पुढे राजकारणात आलेले. म्हणजे एकेकाळी सुरुवातीच्या काळात त्यांची भूमिका आसाम हा आसामी लोकांसाठीच असला पाहिजे अशी होती. कालांतराने काँग्रेसमध्ये आले आणि मग आसाम हा बांगलादेशी लोकांचं हक्काचं घर झालं पाहिजे अशातही त्यांना काही करता आलं नाही. पण आता मात्र भाजपात आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची मूळची आक्रमक भूमिका जशी परत आली आणि ज्या पद्धतीने हिमंत बिस्वा शर्मा यांचं सरकार तिथे घुसलेल्या बांगलादेशींना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन त्यांना आसाम सोडून जायला भाग पडत आहे, तसंच आसाममधल्या जनजातीय लोकांना, आसाममधल्या बंगाली लोकांना आसामी लोकांबरोबर एकत्र आणून की ठीक आहे आता ही लढाई नाही लढू शकत, हिंदू म्हणून वाचलो तर मग आसामचं आसामी म्हणून काय करायचं हा पुढचा प्रश्न आहे. पण जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला हिंदू म्हणून एकत्र यावं लागेल. या दृष्टीने जे प्रयत्न हिमंत बिस्वा शर्मा यांचं सरकार करत आहे त्याचं कौतुक करायला हवं. आणि त्या दृष्टीने हे एक छोटं पाऊल असलं तरी ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एकदा या जनजातीय लोकांची घरं झाली की त्यांना एका प्रकारे एक स्थान मिळेल. हे लोक निवडणुकीमध्ये हिंदू म्हणून भाजपाला आधी त्यांच्या घरासाठी मतदान करतील आणि मग नंतर हिंदू म्हणून मतदान करतील. कारण आसाममध्ये या निवडणुकात, आगामी निवडणुकात भाजपाचा विजय होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर तिथे काँग्रेसची सरकार आलं किंवा काँग्रेस आणि मुस्लिम पक्षांचं सरकार आलं तर मग बांगलादेशमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत ते बघता आसामचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून साम दाम दंडभेद लोकशाहीच्या चौकटीत राहून जे काही गोष्टी करता येणं आवश्यक आहे त्या गोष्टी करायलाच हव्यात. आणि त्या दृष्टीने हे जे पाऊल आहे की ज्याच्यामुळे ज्या लेबर लाईन्समधल्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्याची मालकी जे चाय बागांचे इस्टेट ओनर्स होते त्यांनी त्याच्यामध्ये जी घरं राखून ठेवली होती आणि ती घरं दीर्घ भाडेपट्टीने ती त्यांना सगळी जमिनी देण्यात आल्या, ती भाडेपट्टा नंतर त्या कामगारांच्या नावावर घरं करण्याचा निर्णय आहे. हा एक ऐतिहासिक न्याय आहे. आणि त्याच्यामुळे आसाममधल्या लोकसंख्येचा बॅलन्स, किमान हिंदूंच्या लोकसंख्येचा बॅलन्स हा साधायला मदत केली जाणार आहे. पण लढाई अजून बरीच लांब आहे. पण ज्या शर्थीने हिमंत बिस्वा शर्मा यांचं सरकार ही लढाई लढतंय त्याचं कौतुक करायला हवं आणि त्यांना संपूर्ण देशभरातनं पाठिंबा देण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.